नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहे गजानन पाटील यांच्या शेतामध्ये दिघी कोल्हे येथे, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। तर यांच्या शेतामध्ये सुरुवातीला फुलांचा चांगला भार आला होता। सर्वांच्याच शेतात चांगला भार आला होता यावर्षी, पण अवकाळी पावसामुळे त्यांचं फुलांची 90% गळण झाली व त्यानंतर त्यांनी दुसरे एक संप्रेरक घेऊन पुन्हा कृत्रिमरित्या फुलधारणा झाली, पण ती फुलधारणा फळधारणेमध्ये होत नव्हती, म्हणजे शेंगामध्ये कन्वर्ट होत नव्हती। तर त्यासाठी त्यांनी एक प्रॉडक्ट यूज केले, जे दमनचे ओकिओ म्हणून। सहसा हे प्रॉडक्ट भाजीपाल्यावाल्यांना माहीत आहे की ओकिओ काय करते। ओकिओ हे साईज वाढवण्यासाठी भरपूर जण वापरतात, जसं संत्र्यावाले वापरतात, अंगूरवाले वापरतात, त्यानंतर बरेचसे भाजीपालेवाले सुद्धा साईज ग्रेन करण्यासाठी हे प्रोडक्ट वापरतात। तर आपण ट्रायल बेस म्हणून त्यांना आपण सुरुवातीला ओकिओ घेऊन दिलं की नाही कन्वर्शन होईल बा। तर यांना 4 दिवसातच रिझल्ट दिसून आले। तर तुम्ही पाहू शकता की तुरीवर किती चांगल्या प्रकारे कन्वर्शनमध्ये यांनी मदत केली, की जवळपास 90% कन्वर्शन आपल्याला यांच्या तुरीमध्ये दिसत आहे। आणि त्यांचेच आपण मनोगत थोडक्यात जाणून घेऊया। नमस्कार प्रवीण भाऊ, की जेव्हा फुलं गळले होते तेव्हा कोणता स्प्रे घेतला होता? आम्ही फुलं गळल्यानंतर पहिला स्प्रे झेप म्हणून घेतला होता। झेप वापरलं होतं, जो की आपला बुस्टरचा आहे। त्यानंतर ते 15 दिवस झाले तरी त्याचं कन्व्हर्जेशन होत नव्हतं। कन्व्हर्जेशन होत नसल्यामुळे मग आम्ही नांदगाव खंडेश्वर कृषी केंद्र इथे गेलो। तिथे भैयाभाऊने आम्हाला सांगितलं की कन्व्हर्जेशनसाठी ट्रायल म्हणून ओकिओ ना दमन कंपनीचं ओकिओ आहे, ते घेऊन पागळे। त्याईनं म्हटल्यामुळे आम्ही दमन कंपनीचं इथं आपण प्लॉटमध्ये आणलं, मारले, स्प्रे केला आहे। त्यानंतर आता 4च दिवसामध्ये फरक दिसून आला आहे की 4च दिवसात जेवढं कन्व्हर्सेशन दिसत आहे त्याच्यापेक्षा कोणता स्प्रे याच्या आधी घेतला तर नाही दिसला। धन्यवाद प्रवीण भाऊ। ठीक सर, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।